15-17 दिवस काही खूप कव्हरेज नव्हतं एक तर त्या प्रोटेस्टला. बरं, आणि जंतर मंतरवरती सतत प्रोटेस्ट सुरू असतात. म्हणजे आपल्याकडे मुंबईत तुला आठवत असेल, मराठी मीडियाचा मला विशेष धन्यवाद करायचा आहे. हिंदी मेनस्ट्रीम मीडियाने जरी कव्हर करो ना करो, मराठी मीडियाने पहिल्या दिवसापासून कव्हर केलं. सो खूप खूप धन्यवाद तुमचं. जंतर मंतरवरती घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्रातलाच माणूस घेऊन जायला लागतो. इकडनं 200 किलोमीटर वरती नगर आहे, तिकडनं अण्णा हजारे जाऊन बसले आधी गेल्या सरकारच्या वेळेस. असं म्हणतात की यावेळेस अभिजित दिपकेला म्हणजे छोटा अण्णा, नवीन अण्णा असं म्हणू नका. काय म्हणजे तुम्ही अण्णा हजारेंना पण बाहेर काढला ऍक्च्युली. त्याच्यावर तर आपण अण्णा हजारे होतं की काय ही कारण की अण्णा हजारेंनी ज्या पद्धतीने सरकार आल्यानंतर अण्णा शांत झाले, त्यामुळे लोकांना भीती होती की अभिजित दिपके आलेत ते छोटे अण्णा होऊन आलेत की काय. नाही, असं अजिबात नाहीये. मी जर तसं काय केलं ना, हे सगळे कॉक्रोच मला सगळ्यात आधी मारतील. पण मला विचारायचं असं होतं की धीर सुटत चालला होता का? कारण अनुजा पण तिकडे होती, तर आधी आम्हालाही अनुजा आपल्याला कुठे वाटलं होतं की एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी तिकडे येईल वगैरे, एवढं लोक येतील. लोकच नाही आले तर मग काय आंदोलनाला? म्हणजे आपण तर बसलोय, पण आपल्या हाकेला ओ देऊन जर लोकच आले नाहीत, तरुणच आले नाही, ज्यांच्यासाठी आपण करतो ते लोकच आले नाहीत, तर मग काय? ही भीती असेलच ना कुठे. नाही सर, ही भीती याच्यामुळे नव्हती, कारण की जेव्हा मी युएसए वरून निघालो, माझी बहीण मला टॉन्ट मारायची. तिलाही काळजी होती. तिथं म्हणजे एक आठवडा रडली मी इकडे यायच्या आधी, कारण की आम्ही तर डोक्यात हेच घेऊन चाललो होतो. हा, ती एक आठवडा रडली खूप की तू नको जाऊ का चाललाय, तुला काही झालं तर कसं होईल, आम्ही काय करायचं सगळ्यांनी. मग तर मी तिला म्हणलं रिस्क घ्यावं लागेल मला, इट्स अ बिग रिस्क, पण घ्यावं लागेल, आता मागं नाही सरकू शकत. आणि मग त्यात ती मला हे म्हणायची, तुला काय वाटतंय, तू इंडियाला जाशील, लोक जमा होतील आणि एकदमच क्रांती येईल. म्हणलं मला असं कुठलंच डिल्युजन नाहीये की मी गेल्यावर लोक जमा होतील आणि खूप मोठा प्रोटेस्ट होईल. तर मला तर सर 10 लोक येतील असंही नव्हतं वाटलं. पण मी याच्यासाठी वापस आलो कारण की जेव्हा मी युएसए मध्ये होतो सर, मी F1 विजावर गेलेलो आणि इंडियन पासपोर्टवर गेलो. तिथं मला जे कोणी बघतायत ते मला ऍज अ इंडियनच बघतील, ऍज अन इंडियन, की हा इंडियातून आलेला आहे. आणि तिथंच मलाच माझ्या देशची सरकार नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणती. ते माझ्यासाठी खूपच हर्टफुल होतं की मी माझ्या कंट्रीचा पासपोर्ट घेऊन आलो आणि माझीच कंट्री मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणती. आणि कशासाठी? एक पेज सुरू केलं, त्याच्यावर फॉलोअर जोडले आणि त्याच्यावर आम्ही काय करतोय, त्याच्यावर आम्ही मुद्द्यांचंच बोलतोय, एक्झामिनेशनवरच बोलतोय. आणि माझाच देश मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बोलतोय. ती मला कुठं ना कुठं ती गोष्ट लागली आणि त्यामुळे मी डिसाईड केलं मी वापस येणार काही झालं तरी, कारण की मला दाखवायचंय मी याच देशाचा एक नागरिक आहे, याच देशातून शिकून बाहेर गेलेलो आहे. तुम्ही मला कसं काय नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणू शकता? आणि बहिणीला मी ते सांगितलं, म्हणलं माझं जाणं गरजेचं आहे, कारण की जर मी नाही गेलो तर हा ठप्पा माझं आयुष्यभर राहील. आणि जर मी इथं लपून बसलो तर मग हा ठप्पा कायमचा राहील की हा तिथं लपून बसतोय, हा देशात वापस येत नाही. तर मला फक्त तेच एक सांगायचं होतं की मी घाबरणार नाहीये. आणि मला कुठूनच आयडिया नव्हता एवढे लोक येतील. त्यामुळे बरेचसे लोक म्हणत होती मला जंतर मंतरवर की अरे जास्त लोक नाही, 200 लोक आहेत, 300 लोक आहे. मी त्याच्यातही खुश होतो की 200 लोकांमध्ये मी खुश होतो, कारण की ते 200 लोक पण आली की माझ्यासारखीच रिस्क घेऊन आले ना. येणं महत्वाचं होतं, कारण की ते आली ते त्याच रिस्कवर आलेली आहे. 200 का होत नाही, बट दे वर टेकिंग अ बिग रिस्क. ते स्टुडंट होते किंवा कुठे ना कुठे काम करत असतील, जस्ट ग्रॅज्युएट होऊन, त्यांचं येणं वॉज अ सिग्निफिकंट थिंग अँड इट वॉज अ बिग मेसेज की ते लोक घाबरत नाहीये. आणि मला वाटते त्या 200 लोकांमुळे 20 जुलैला तेवढी हजारो लाखो लोक आली. जर सुरुवातीला त्या 200 लोकांनी हिंमत नसती दाखवली ना, तर 20 जुलैला एवढं मोठं नसतं झालं आणि राजीनामा झाला नसता.